महत्त्वाचा जीवनात लागतो तो म्हणजे गुरु लागत असतो. आणि भगवान भोलेनाथांचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर बघितलं तर भगवान भोलेनाथांचं स्थान हे गुरुस्थानी आहे. बरोबर, आपण रोज म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे उमानाथ भोलेनाथ हे आपल्या गुरुस्थानी आहेत, ते आपल्या सर्वांचे गुरु आहेत. आणि जीवनात तुम्हाला सांगू सगळ्यात महत्त्वाचा काय असेल ना तर तो गुरु असतो. म्हणून एकदा काय झालं, कबीरदास महाराजांनी प्रश्न विचारला. लक्ष देऊन ऐका बरं का. कबीरदास महाराज प्रश्न विचारतात की जर आपल्या घरी गुरु आणि भगवंत दोघेही जर आले तर आपण पहिलं वंदन कुणाला करायचं? आपल्याला प्रश्न पडल्यासारखा आहे की नाही? कारण गुरुही आलेत आणि साक्षात भगवंत म्हणजे गोविंद पण आलाय. कबीरदास महाराज प्रश्न विचारतात, गुरु गोविंद साथे खडा काके लागू पाव. आणि उत्तरही देतात, बलिहारी गुरुजी आपण गोविंद दिओ बताव. म्हणजे अर्थात पहिलं वंदन गुरूंलाच, कारण गुरूंच्या कृपेनंच देवाचं आपल्या घरी येणं झालेलं आहे. म्हणून गुरुला फार अनन्यसाधारण आपल्या जीवनामध्ये महत्त्व असतं. आणि सांगू आपल्या जीवनात गुरु करत असताना गुरुचं स्थान कशा पद्धतीचं असावं. अहो तुलसीदास महाराजांच्या जीवनाचंच उदाहरण घ्या की सदा सर्व काळ तुलसीदास महाराजांना आपल्या पत्नीचा ध्यास लागलेला असायचा. एकदा झालं काय, तुलसीदास महाराज फळं आणण्यासाठी बागेमध्ये गेले, फळं फुलं आणण्यासाठी गेले असताना घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांची पत्नी घरी नव्हती. बरं का, त्यांनी सगळीकडे शोधलं, पत्नी कुठे गेली, पत्नी कुठे गेली. आणि मग सगळ्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना कळालं की ती कुठे गेली आहे, माहेरी गेली आहे. तुलसीदास महाराज माहेरी जायला म्हणजे त्यांच्या सासरवडीला जायला निघाल्यानंतर धो पाऊस सुरू झाला, प्रचंड पाऊस सुरू झाला, नदीला पूर आला. पण तुलसीदास महाराजांनी कशाचाही विचार केला नाही. तो पूर ओलांडून तुलसीदास महाराज पत्नीच्या समोर उभे असताना पत्नीचं वाक्य ऐका. ते तुलसीदास महाराज तिला म्हणतात, अगं कुठे होतीस तू घरी नसली की घराला घर पण राहत नाही, तू घरी नसलीस की मला करमत नाही. आणि म्हणून मी पूल ओलांडून, नदीचा हा पूर ओलांडून तुझ्यापर्यंत आलोय. तुलसीदास महाराजांची पत्नी सांगते, अहो एवढ्या कष्टानं एवढ्या प्रयत्नांना तुम्ही माझ्यापर्यंत आलात, एवढा वेळ वाया घातला, त्यापैकी थोडं जरी एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता की नाही, एवढं प्रेम माझ्यावर करता, त्यातलं थोडंसं जरी प्रेम प्रभू श्रीरामावर केलं असतं तर. आणि उपरती झाली, बोध झाला आणि तत्क्षणी संसाराचा त्याग केला. आणि त्यानंतरच आपल्या सगळ्यांसमोर तुलसी रामायण प्रगट झाले. त्या पत्नीचंच एकच वाक्य, पण ते गुरुवाक्या समान असणारं वाक्य तुलसीदास महाराजांच्या जीवनात जर एवढा बदल आणू शकतं तर आपण समजून जा की आपल्या जीवनात गुरुचं महत्त्व किती गुरुचं महत्त्व आहे. मग या उमानाथाचं म्हणजेच भोलेनाथाचं आपल्या जीवनामध्ये गुरुस्थानी ते आहेत. भगवान भोलेनाथ हे भोळं दैवत आहे, हो की नाही? लवकर प्रसन्न होणार